वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा आपला 16वा अध्याय दैव आसुर संपत्ती भाग योगो नामक. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती जी आहे या दोन्ही संपत्तीचं या ठिकाणी काय केलं, या 16व्या अध्यायामध्ये अगदी व्यवस्थितपणे पहिल्या 3 श्लोकाच्या माध्यमातून जी दैवी संपत्ती आहे अभयम सत्वसम शुद्धी पासून आरंभ करून ती सर्व सांगितली. त्यानंतरच्या असणाऱ्या सर्व श्लोकांच्या माध्यमातून उपपर्यंत असणारा 20वा जो श्लोक आहे या 20व्या श्लोकापर्यंत काय केलं, मग आसुरी प्रवृत्तीची जी संपत्ती आहे या आसुरी प्रवृत्तीची संपत्ती या ठिकाणी सांगितली. म्हणजे चांगले गुण आणि वाईट गुण प्रत्येकामध्ये असणारे, आणि अशा प्रकारे जे चांगले गुण आहेत हे चांगले गुण जे आहे दैवी संपत्ती आहे. ही दैवी संपत्ती काय होते, आम्हाला मोक्षाला कारणीभूत होते. आणि ही वाईट संपत्ती आसुरी दुर्गुण जे आहेत हे काय, हे पुन्हा पुन्हा जन्म मरण अथवा काय आसुरी योनीला सांगितलं. भगवंत काय म्हणतात, त्यांना मी काय करतो, क्षिपाम्य जस्रम शुभाम आसुरी योनिषु. जी आसुरी योनी आहे म्हणजे अत्यंत खालची जी योनी आहे, त्या खालच्या म्हणजे प्राणी पक्षवादे ज्या आहे त्याच्यापेक्षा खालच्या योनीला मी त्यांना काय करतो, त्या ठिकाणी देतो. आणि अशा प्रकारे हे जी सद्गुणाने परमेश्वराची प्राप्ती आणि दुर्गुणाने पुन्हा भयंकर असत्या नरकादीची प्राप्ती या ठिकाणी होते. आणि म्हणून अशा प्रकारे याच्या असणारं स्पष्ट म्हणून स्वरूप की सद्गुण म्हणजे नक्की काय आणि दुर्गुण म्हणजे काय. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर हे जे काही सद्गुण पहिले सांगितले अभयम सत्व समशुद्धीच्या द्वारे ते सगळे सद्गुण आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. आणि त्यानंतर जे काही दुर्गुण सांगितले काय, आत्मसंभाविता स्तब्ध धन मान मदान्वित, हे सगळ्याच मूलभूत कारण काय जे आहे धनाचा असताना मद, आणि त्याने काय स्वतःचे असताना मीच ब्रह्मा मीच विष्णू, मला स्वतःलाच मान स्वयं धीरा पंडितम मन्यमाना, याद्वारे स्वतःला अभिमानी मानणारा माझ्याशिवाय कोणी असं नाही. कोण्योस्ती सदृश माया सांगितलं, कोणी या जगतामध्ये माझ्या सदृश म्हणजे माझ्या बरोबरीचा कोणीच नाही. आणि म्हणजे अशा प्रकारचे सगळे काय अहंकार बलम दर्पम कामम क्रोधम हे सगळे आसुरी गुणसंपत्ती. या आसुरी जी गुणसंपत्ती आहे ही काय केली पाहिजे, हे अंतःकरणातून याला दूर केलं पाहिजे. आणि जोपर्यंत अंतःकरणातून ही आसुरी गुणसंपत्ती दूर होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी दैवी गुणसंपत्तीला वाव मिळणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ही सगळीच्या सगळी आसुरी गुणसंपत्ती जी आहे ही आसुरी गुणसंपत्ती दूर करण्यासाठी मग काय केलं पाहिजे, त्याचं असणारं जे मूळ आहे हे बाकी हे सगळं सांगितलंय काय शाखा पल्लवादी आहेत, परंतु हे शाखा पल्लवाद जी आहे याच्या मूळ कशामुळे ही सगळी जी समजा असलेली आसुरी गुणसंपत्ती या ठिकाणी ही सांगितली, याचं मूळ काय, कुठनं याची निर्मिती होते, काय कारण बरं हे आसुरी गुणसंपत्ती निर्माण होण्यासाठी. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचं असणारं जे मूळ आहे काय, काम क्रोध आणि लोभ, या 3 गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवृत्त झाल्या, काम क्रोध आणि लोभ ही काय, ही सगळी त्याच्या मागे ही काय, ही बीज आहेत. कशाची बीज आहेत ही, या आसुरी गुणसंपत्ती जी आपल्या मनामध्ये निर्माण होते, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या वृत्तीमध्ये आपल्या स्वभावामध्ये जे आपण म्हणतो असं नको करू रे, राक्षसासारखा कसा वागतोस, तुला एवढी त्याची दया येत नाही का. मग ही जी आसुरी गुणसंपत्ती आली हिला काय, याची बीज काय बरं, ही का निर्माण झाली, कुठून निर्माण झाली, मग ती बीज सांगितली काम क्रोध आणि लोभ. म्हणून या ठिकाणी 21व्या श्लोकाच्या माध्यमातून ही सगळी आसुरी गुणसंपत्ती जी आहे ही कुठून निर्माण होते, एकदा बीज कळलं माणसाला, रोगाचं मूळ कळलं की तो मग रोग आपल्याला आहे समूल विनाश करण्यासाठी बरं पडतं. कशामुळे कुठून सुरुवात आहे, काही जरी झालं तरी काय करतो आपण, त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये सुद्धा एखादी घटना झाल्यानंतर काय करतात, ते आरोपीला जरी पकडलं
तरी काय करतात, ते आरोपी मुख्य नाही, आरोपीच्या अनुषंगाने त्यांना कोणी प्रवृत्त केलं, त्याच्या मुळापर्यंत, त्याच्या मागे कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे, म्हणजे मुळापर्यंत असं जाण्याचा प्रयत्न करतात। आणि या सगळ्याचा असताना कोण, सूत्रधार नक्की कोण आहे, हे सगळं हे जे काय इथे ते रॅकेट केलं, हे काय जे जे काय केलं, याचा वास्तविक कोण सूत्रधार आहे, मूळ कोण आहे, कुठनं कोणी कोणाला कसं प्रवृत्त करत गेले, आणि मग कशा प्रकारे हे सगळं रॅकेट या ठिकाणी यांनी निर्माण केलं, त्याचा मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। तसं या ठिकाणी ही सगळी जी आसुरी गुणसंपत्ती जी सांगितली आहे, ती सर्व जे समोर आसुरी संपत्ती, याचा असणारं मूळ काय, याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे। एकदा मूळ लक्षात आलं की हेच मूळ आहे, जसं रोगाचं एकदा मूळ कळलं की कशामुळे हा रोग झालेला आहे, मग डॉक्टर आपल्याला सांगतात आता तुम्ही हे खाऊ नका, हे पिऊ नका, याच्यामुळे हे झालेलं आहे। मग काय करतो आपण, ते खाणं पिणं जे काय आहे आपण वर्ज्य करतो, म्हणजे काय होतो, त्या रोगाचा असणारा प्रभाव कमी होतो। तुम्हाला शुगर आहे, आता काय करा, आता तुम्हाला गोड खाणं जमणार नाही, मग समोर दिसत असताना सुद्धा खातो का, मग खात नाही, कारण का आता शुगर आहे। तसं त्या रोगाचं मूळ निदान केल्यानंतर जशी आपण पथ्य त्या ठिकाणी पाळतो, त्याप्रमाणेच काय, ह्या सुद्धा रोगाचं असणारं मूळ आसुरी गुणसंपत्ती जी आहे त्याचं मूळ काय, काम क्रोध लोभ, हे मूळ झालं। आणि मग त्याच्यावर घाव घातल्यानंतर ती बाकीची असणारी पथ्य जी काय मग सांगितलेली, खरं बोलावं, दुसऱ्याला त्रास देऊ नका, सत्तेने राहा, शांतीपूर्व वातावरणामध्ये करा व्यवहार, हे जे काय आहे ही सगळी पथ्य झाली। आणि अशा प्रकारे ह्या मुळावर घालून हे सर्व पथ्य पाळल्यानंतर हा जो रोग आहे कुठला, जन्ममरणाचा, आसुरी योनीमध्ये जाण्याचा लागलेला, पुन्हा पुन्हा भगवान म्हणतात, मी शांत बसत नाही, पुन्हा त्यांना काय करू, सातत्याने एकदा टाकून नाही तर काय, पुन्हा पुन्हा आसुरीम योनिम आपन्ना बुढा जन्मनी जन्मनी म्हणतात त्या ठिकाणी, म्हणून की झालं बाबा एक आसुरी जन्म झाला म्हणून शांत नाही, त्याला पुन्हा कायम जन्माने जन्म, प्रत्येक जन्मामध्ये त्याच योनीमध्ये प्राप्त होतो, कुठपर्यंत, जोपर्यंत हा जो मूळ आहे, हे जे मूळ आहे या ठिकाणी काम क्रोध लोभ आदी, हे मुळाचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत। आणि मग अशा प्रकारे ते आता मूळ तुम्हाला काय या सगळ्याचं, आता मूळ सापडण्यासाठी आता शेवटच्या श्लोकाच्या माध्यमातून 21, 22, 23, 24 श्लोकाच्या माध्यमातून काय केलं, ते मूळ जे आहे त्या मुळाला सापडून त्या मुळाचा नाश करण्याकरिता म्हणून इथे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि म्हणून 21वा जो श्लोक आहे त्या 21व्या श्लोकाच्या माध्यमातून या सगळ्याची, या आसुरी जी संपत्ती जेवढी सांगितली आहे आत्तापर्यंत वर्णित केली, 4थ्या 5व्या श्लोकापासून आरंभ करून आत्तापर्यंत आले 20व्या श्लोकापर्यंत तेच सर्व सांगितलं, जवळजवळ नाही म्हटलं तर हे सगळे 14-15 श्लोकाच्या माध्यमातून परिपूर्ण काय आहे नक्की हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला। आणि या सगळ्याचा आता मूळ जे आहे हे मूळ 21व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं। त्याच्या असणार 21व्या श्लोकाचा असणार त्याच्या पूर्वीचा आचार्यांनी केलेला उपोद्घात, आचार्य काय म्हणतात 21व्या श्लोकाच्या उपोद्घातामध्ये ते पाहणार आहोत। काय म्हणतात आचार्य, सर्वस्याः असुर्याः संपदः संक्षेपः अयमुच्यते, यस्मिन् त्रिविधे सर्वः आसुरी संपद्भेदः अनन्तोऽपि अन्तर्भवति, यत् परिहारेण परिहृतश्च भवति, यत् मूलं सर्वस्य अनर्थस्य तद् एतद् उच्यते। अशा प्रकारे काय सर्व आसुरी संपत्तीचा हा संक्षेप सांगितला जातो। संक्षेप म्हणजे थोडक्यात ही सगळी काय जी आसुरी संपत्ती आहे, हे आसुरी संपत्तीचा संक्षेपात वर्णन करा, सारभूत सांगा, याचं सार काय, सगळ्याचं सार। जसं माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्या संपूर्ण ज्ञानेश्वरीचं असणारं सारभूत काय, तर सारभूत त्याचं असणारं पसायदान, पसायदानामध्ये असणाऱ्या ज्या 9 ओव्या आहेत, आता विश्वात्मके देवे, तिथं येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झालापर्यंत असणाऱ्या ह्या 9 ओव्या ज्या आहेत हे काय सगळ्या पसायदानाचं सार आहे। त्याच्या की काय माऊलींना नक्की सांगायचं, काय केलं पाहिजे, कशी साधना झाली पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोणाला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे, हे सगळं त्या 9 ओव्यांच्या माध्यमातून माऊलींनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला।
तसं या सगळ्या आसुरी गुणसंपत्ती या ठिकाणी आहे. आसुरी गुणसंपत्तीचं संक्षेपात सारभूत थोडक्यात जर वर्णन करायचं झालं तर काय म्हणून सांगितलं? सर्व आसुरी संपत्तीचा हा संक्षेप सांगितला जातो. काय संक्षेप सांगण्याचे प्रयोजन काय? ज्या कामादी त्रिविध संक्षेपात आसुर संपत्तीचे सर्वच भेद तो जरी अनंत असला तरी अंतर्भूत होतो. आनंद जरी अनेक प्रकारचे असले, भरपूर आहेत. वाईट कर्म काय एक नाही आहेत, काय अनेक प्रकारची वाईट कर्म, परंतु ही सर्व जी वाईट कर्म आहे म्हणून त्या सर्वच भेद संपत्तीचा भेद. कुठल्या संपत्तीचा? आसुरी संपत्तीचा भेद. काय कसा आहे? अनंत जरी असला. वाईट कर्म काय एक आहे का? काही ना काहीतरी चालूच आहे. म्हणजे अशा प्रकारचे दुष्प्रवृत्तीचे लोक असतात, दुसऱ्याचा अनर्थ करणारे जे लोक असतात ते कधी गप्प बसत नाही. ते सातत्याने काही ना काही त्यांच्या डोक्यामध्ये चालतच असतो. कोणाला कसं काय करायचं, हे करायचं, ते करायचं, कोणाला कसं काय पाडायचं, हे एवढं सगळं सातत्याने त्यांच्या डोक्यामध्ये. मग काय अनंत येते. ते फक्त दुसऱ्याला पीडा देऊन थांबणार नाही, आणखी कोणाला काय पीडा करता येईल, त्याच्यानंतर त्याला काय पीडा करता येईल, हे सगळं जे आहे हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये चालत राहतं. म्हणजे कसं आहे? तो जरी अनंत असला तरी काय, तो जरी अनंत असला तरी अंतर्भूत होतो. कशामध्ये? ह्यामध्येच, या त्रिविध कामादीमध्येच. मूलभूत आहे कामना, आणि ज्याच्या परिहाराने त्या अनंत भेदयुक्त आसुरी संपत्तीचा परिहार, ज्याच्या परिहाराने म्हणजे हे जे आहे काम क्रोध लोभ त्यांच्या ज्यावेळेस परिहार होईल, हे नाश होऊन जातील, त्यावेळेस काय होईल? त्या आसुरी संपत्तीचा काय होणार आहे? संपूर्ण नाश होणार आहे. आणि म्हणून हे काय? जे सर्व अनर्थाचं मूळ, हे मूढा जन्मने जे जन्म आणि मरणाची जी परंपरा आहे, या जन्म आणि मरणाच्या परंपरेचं मूळ काय? तर मूळ हे काम क्रोध लोभ, मनामध्ये असणारी कामना सगळ्यात. मग कामनेच्या अनुषंगाने कामात संजायते क्रोध, हा कामच क्रोधामध्ये परिवर्तित होतो. आणि या दोघांसाठी कारण काय? तर लोभ, प्राप्तीची इच्छा, हे अजून पाहिजे. वॉन्ट्स, नीड नाही, वॉन्ट्स, अधिकात अधिक पाहिजे. 2 गुलाबजाम खाल्ल्यानंतर आणखी 4 पाहिजे, आणखी 8 पाहिजे, आणखी 12 पाहिजे. मग काय? पोट दुखणारच. म्हणजे असणारा प्रत्येक गोष्टीमध्ये असणारी काय गृधी सांगितलं म्हणून त्या ठिकाणी. म्हणजे ईशावास्य उपनिषदात सर्वात पहिलं सांगितलं, मा गृधक कस्य स्विद्धनम. हे सगळं जे काय आहे, काय? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीता सांगितलं. तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधक कस्य स्विद्धनम सांगितलं. की काय करा? की हे सगळं जे आहे ईशावास्य परमेश्वरानेच हे सर्व आच्छादित केलेलं आहे. यत्किंच जगत्यां जगत म्हणून काय करा? भोग घेताना म्हणजे भोग म्हणजे त्याचा आपण उपयोग करताना तेन त्यक्तेन भुञ्जीता सांगितलं. त्यागाच्या भूमिकेतून, म्हणजे अधिक पाहिजे नाही. तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः, गृधी त्याच्यामध्ये ठेवू नका. गृधी म्हणजे हेच लोभ. 100 रुपये मिळाले तर मला 100चे, 1000चे, लाखचे कोट होतील. ही जी गृधी आहे, ही गृधी गृध कस्य स्विद्धनम, म्हणजे या असणाऱ्या मनामध्ये असणारी जी गृधी आहे, अधिकात अधिक मिळवण्याची जी वृत्ती आहे, ही गृधीच काय करते? ही असणारी गृधी काम आणि क्रोधाला आमंत्रित करते. ज्यावेळेस अधिकात अधिक मनुष्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, ती गृधी मनामध्ये निर्माण झाल्यानंतर काय? तो येन केन प्रकारेन, कुठल्याही प्रकारामध्ये तो काय करतो? ती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काय केलं पाहिजे? या सगळ्या अनर्थाचं मूळ काय? काम क्रोध लोभ. म्हणून ते काय केले? सर्व अनर्थाचे मूळ हे काय? हे त्रिविधम या श्लोकाने सांगितले जातात. म्हणजे असणाऱ्या 21व्या श्लोकाच्या माध्यमातून ते जे मूळ आहे, हे मूळ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात 21व्या श्लोकामध्ये? म्हणतायत त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधोस्तथा लोभः
तस्मादेतत्रयं त्यजेत् त्रिविधं नरकस्येदं नरकाची असणारी काय ही काय दारं आहेत कोणकोणती तीन कोणती काम क्रोध लोभ तीन प्रकारची काय आहे त्रिविधम नरकस्य इदम द्वारम मग ती काय करतात आत्मानं नाशनम ही काय करतात ही तीन नरकाची द्वारं जी आहे ती काय करतात आत्म्याचा नाश करणारी म्हणजे काय करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं भगवंतानी काय उद्धरे दात्नात्मानं नात्मा नमो साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः आपणच काय आहोत आपणच आपले मित्र आहोत आपणच आपले शत्रू आहोत कशा प्रकारे ते अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये हे तीन गुण उत्पन्न झाले तो काय तो स्वतःचा शत्रू झाला कारण काय केलं तर त्याने स्वतःच्या हे तिघही जण काय करतात हे तिघे आत्म्याचा नाश करणारे आहेत आत्म्याचा नाश करणं म्हणजे काय पुन्हा जन्मा आणि मरणाच्या चक्रामध्ये आहे हा आत्म्याचा नाश हे आत्म्याची पुन्हा येण्याची जी गती आहे हाच त्याचा नाश आहे मग काय केला पाहिजे मग आत्म्याचा आहे आत्म्यावर विजय किंवा आत्म्याचा असणारे वास्तविक स्वरूप काय ते यद्गत्वानं निवर्तनते तस्थान परमं मम गीतेमध्ये सांगितलं ज्या स्थानावर गेल्यानंतर पुन्हा इकडे यावं लागत नाही येणं आणि जाणं जिथं संत म्हणजे तो सुस्वरूपामध्ये आता स्थित राहतो मग तिथं आनंद नंदत नाही मग तो आनंदच आहे आणि म्हणून जोपर्यंत येणं जाणं आहे हाच आत्म्याचा नाश सारखं यायचं जायचं त्यासाठी काय सगळं दुःखच आहे त्या ठिकाणी म्हणून ते पाहिलं आपण मागच्या श्लोकामध्ये आदौ प्रसंगातमध्ये ठीक आहे इथे तोचा विषय विस्तार घेत नाही आणि म्हणून अशा प्रकारे तीन प्रकारची काय आत्म्याचा नाश करणारी काय नरकाची द्वारे आहेत काम क्रोध लोभ असे ही तीन प्रकारची आत्म्याचा नाश करणारीच काय नरकाची द्वारे आहे म्हणून काय कर म्हणून तू काय तस्मात एतत्रयं त्यजेत म्हणून या तिघांचाही काय केला पाहिजे जीवनामध्ये आपल्याला नाश केला पाहिजे त्रिविधमिति त्रिविधं त्रिप्रकारं नरकस्य प्राप्तविदं द्वारं नाशनम् आत्मनः यत् द्वारं प्रविशन्नेव नश्यति आत्मा कस्यैचित् पुरुषार्थाय योग्यो न होति इति एतदुच्यते द्वारं नाशनम् आत्मनः इति किं तत् कामक्रोधतालोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत् यतः एतद्द्वारं नाशनम् आत्मनः तस्मात् कामादित्रयम् एतत्यजेत् त्यागः स्तुतिरियं की अशा प्रकारे काय म्हणतात ज्या द्वारात प्रवेश करीतात आत्मा नाश होतो ज्या द्वारामधून प्रवेश करताच काय गेल्याबरोबर काम क्रोध लोभाच्या अधीन झाल्याबरोबर काय करतोय तो स्वतःचा नाश करून घेतो आहे ते ज्याद्वारा प्रवेश करतात आत्मा नाश पावतो ते हे तीन प्रकारचे नरक प्राप्तीची द्वारे ही तिन्ही जी आहेत ना ही काय याच्यामधनं प्रवेश केला की आपण काय केलं आपलं काय नाशच करून घेतलं त्या मार्गाने गेला की आपण म्हणतो त्या मार्गाने जाऊ नकोस कशाला जातो त्या मार्गाला त्याने काय तुला काय त्या मार्गाने जाऊन तुझं चांगलं होणार आहे का असे ज्येष्ठ लोक सल्ले देतात कधी कधी आपल्यामध्ये काय काही विचित्र पाहिलं त्यांनी स्वभावामध्ये अरे तू ह्या मार्गाने चाललेला आहे हा मार्ग योग्य नव्हे हा तुला खड्ड्यात घेऊन जाणार आहे तसा हा सुद्धा मार्ग जो आहे कोणता काम क्रोध लोभाचा असताना जो मार्ग आहे हा सुद्धा काय आपल्याला खड्ड्यातच घेऊन चाललाय आणि म्हणून ते सांगितलं ज्या द्वारात प्रवेश करता गेल्याबरोबर आत्म्याचं काय होतं खड्ड्यात जातो म्हणजे पूर्ण खड्ड्यात पडतोय आत्म्याचा तो नाशच पावतो नाशच करून घेतोय आत्म्याचा आणि म्हणून आत्मनाश पावतो ते हे तीन प्रकारचे नरक प्राप्तीचे द्वार आहे आत्मनाश पावतो म्हणजे कोणत्याही पुरुषार्थाला योग्य होत नाही कोणत्याही पुरुषार्थाला धर्मार्थ काम मोक्ष पुरुषाची चतुष्ट आहे तिथल्या कुठल्याही पुरुषार्थाला धर्म करण्याच्या अनुषंगाने राहतो ना अर्थ न काम ना मोक्ष या कुठल्याही पुरुषार्थासाठी तो जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व त्या ठिकाणी योग्य नाही आणि म्हणून त्या द्वाराला आत्मनाशन म्हटले आहे आणि हे जे द्वार आहे हे आत्म्याचा नाश करणारा आहे असे म्हटले आहे हे त्रिविध द्वार कोणते मग कोणती तीन प्रकारचे द्वार तर काम क्रोध आणि लोभ काम क्रोध आणि लोभ आहे ज्या अर्थी हे द्वार आत्मनाशक आहे त्या अर्थी काम क्रोध लोभ यांचा त्याग करावा यही जर आत्म्याचा नाश करत असतील
स्वतःचाच आपला नाश करत असतील तर काय केलं पाहिजे? या तिघांना सोडलं पाहिजे. त्यांचा काय केला पाहिजे? त्यांचा त्याग केला पाहिजे. ज्या मित्रामुळे आपल्याला काय होणार आहे? चांगल्या मार्गाची प्राप्ती होणार नाही अशा मित्राची काय केली पाहिजे? मग संगत सोडून दिली पाहिजे. जो आपल्याला वाईट प्रवृत्ती घेतो, दुराचाराकडे घेऊन चाललेला आहे, वाईट मार्गाकडे घेऊन चाललेला आहे, असा जो मित्र आहे त्या मित्राचा काय करतो? आपण संघाचा त्याग करतो. तसं या ठिकाणी सुद्धा हे जे आहे काम, क्रोध, लोभ हे काय आत्मघातक आहे, आत्म्याचा घात करणारे. म्हणून काय केलं पाहिजे? या तिघांचा त्याग केला पाहिजे. कामादिकांच्या त्यागाची ही प्रशंसा केलेली आहे. म्हणून याच्या काय त्यागाची या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं? कामादी जे आहेत तीन जे आहेत काम, क्रोध, लोभ यांचा त्याग केला पाहिजे. आणि म्हणून त्याची काय केली आहे? प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय 22व्या श्लोकातून सांगतात काय? एतैर्विमुक्त कान्तेय तमोद्वारेस्त्रिभिः नरः आचरत्यात्मनश्चयः ततो याति परांगतिः. हे कांतेय काय म्हणतात? हे कांतेय एतैः त्रिभिः तमोद्वारैः. ही काय? ही असणाऱ्या 3 तमोद्वारांनी काय झालेला? विमुक्त. या 3 द्वारापासून ज्यांनी काय केलं? आता अशा प्रकारे काय केलं? हे सांगितल्यानंतर की हे जे आहेत हे आपल्याला खड्ड्यात घालणारी ही 3 द्वारा आहे, म्हणून इथून जायचं नाही, याचा त्याग केला पाहिजे असं कळल्यानंतर त्याचा काय केलं? विमुक्त झालेला त्या 3 द्वारांचा काय केलेला आहे? त्याग केलेला नर हा म्हणजे पुरुष अथवा साधक हा काय करतोय? आत्मन हा म्हणजे आपलं. अशा प्रकारे या 3 जे आहेत या 3 गोष्टींचा, ह्या 3 दुर्गुणांचा त्याग केलेला तो साधक काय करतोय? आपले काय श्रेय हा कल्याणाचे मोक्षाचे साधन आचरतो. आणि अशा प्रकारे जो या 3 गोष्टींचा त्याग करतो तोच काय? तो मोक्षमार्गावर तो मोक्षमार्गावर जाण्यासाठी आरंभ करतो. मोक्षमार्गासाठी जाण्यासाठी तो काय करतो? आता प्रवर्ततो. त्या मार्गामध्ये आता तो निघतो. आणि म्हणून काय केलं? आता हा परांगती म्हणजे त्यामुळे तो मोक्ष नावाच्या परागतीला याती म्हणजे प्राप्त होतो. की अशा प्रकारे जो कोणी या 3 गुणांचा नाश करतो तोच काय होतो? तर तोच असणारा परमपुरुषार्थ जो मोक्ष आहे त्या परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्तीसाठी तो काय होतो? त्यासाठी असणारा तो त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे हे असणारे कोणते 3 गुण जे आहे योग्य होतो. थोडक्यात हे 3 गुणांचा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. एतैः विमुक्तः कान्तेय तमद्वारैः तमसा नरकस्य दुःखमोहात्मकस्य द्वाराणि कामादय तैः एतैः त्रिभिः विमुक्तः नरः आचरति अनुतिष्ठति किम् आत्मनः श्रेयः यत्प्रतिबद्धः पूर्वं नाचचार तद् अपगमात् आचरति ततः तदाचरणात् याति परां गतिं मोक्षामपीति. अशा प्रकारे काय म्हणतात? काम, क्रोध व लोभ ही दुःख काम, क्रोध आणि लोभ ही काय? दुःख आणि मोहात्मक नरकाची 3 द्वारे आहेत. म्हणून ही जी आहेत ही दुःख आणि मोहाची अथवा दुःख आणि नरकाची काय? ही 3 द्वार आहेत. आणि म्हणून या 3 द्वारापासून मुक्त झालेला साधक या 3 पासून त्याने आपल्या अंतःकरणामधून काम, क्रोध, लोभांना थारा ठेवलेला नाही, त्यांचा नाश करून टाकलेला आहे. आता काही ठेवलं नाही सत्संगाच्या अनुषंगाने. आणि म्हणून असा असलेला तो साधक या 3 द्वारापासून मुक्त झालेला साधक काय करतो? आपल्या कल्याणाचे जे साधन म्हणजेच काय? माझी आराधना, स्वतःच्या कल्याणाचं साधन म्हणजे परमेश्वराच्या असणाऱ्या आराधना, परमेश्वराच्या असणाऱ्या 9विधा भक्तीच्या द्वारे हे काय करतो? परमेश्वराचं अर्चन, पूजन, काय कीर्तन हे जे काय आहे सगळं तो आता आरंभ करत आहे. मनामध्ये आता हे काम, क्रोध सगळे लांब पळून गेले आणि आता परमेश्वराचं पूजन, अर्चन, कीर्तन, जप, जाप, अनुष्ठान, व्रत, वैकल्य हे सगळं करायला आता त्याने आरंभ केला. आणि म्हणून असा असणारा तो या 3 द्वारापासून मुक्त झालेला तो साधक आपल्या कल्याणासाठी स्वतःचं कल्याण आपल्यालाच करून घ्यायचं, कोणीही इथं कल्याण करायला येणार नाही. आणि आता तर एवढी लोक बिझी झाली आहेत की तुमचं कल्याणाचा कोणी विचार सुद्धा करणार नाही. फक्त शास्त्र आणि संत परंपरा जे आहे तेच तुमचं कल्याणाचा विचार करतात, व्यतिरिक्त कोणी करेल असं सांगता येणार नाही. आणि म्हणून त्याच्यावर विश्वास पाहिजे.
शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणा. शास्त्र आणि गुरु जे काय सांगतात ते आपल्या कल्याणाचाच मार्ग सांगतायत. त्याच्या आपली सत्यबुद्धी पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे त्या अनुषंगाने ज्यावेळेस तो कामक्रोध लोभाचा त्याग करेल आणि आपल्या कल्याणाच्या मार्गावर अवलंबन करीत असतो, त्यावेळेस काय होतो, सारांश ज्या द्वाराने पूर्वी प्रतिबद्ध होत असल्यामुळे पूर्वी आचरित नसे त्या द्वारांचा प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे तो आता आपल्या श्रेय साधनांचे अनुष्ठान करतो व त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे सारांश ज्या द्वारांचा द्वारामुळे काय पूर्वी प्रतिबंध असल्यामुळे पूर्वी आचरित नसे कोणता सन्मार्गावर या दुसऱ्या या कामक्रोधांच्या द्वारांमुळे काय हा सन्मार्गावर पहिला नव्हता. आणि म्हणून आता काय त्या द्वारांचा प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे ते द्वार म्हणजे कामक्रोधात लोभ यांचा प्रतिबंध जो होता सन्मार्गासाठी ती त्याला जाऊन देत नव्हती. तिथं मध्ये ही द्वारं होती, तिथं तो अडायचा, पुढे येता येत नव्हतं. त्यांचा आता काय केला, त्यांचा नाश अथवा त्यांना बंद केल्यामुळे आता काय, आता त्याची जी वृत्ती आहे जो जातीय वृत्तीचा प्रभाव होता वाईट वृत्तीला जाण्या अंधःकरणाची जी वृत्ती होती ती काय तरी सजातीय झाली. आता त्याच्यामध्ये चांगले गुण निर्माण व्हायला लागले आणि अशा प्रकारे सारावजा मग काय झाला, प्रतिबंध नाहीसा झाला. तो आपल्या श्रेय साधनांचे अनुष्ठान करतो आणि त्यामुळे त्याला मोक्षही प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे तो मग काय करतो, श्रेय साधनांचं म्हणजे चांगले जे आहेत जप जाप अनुष्ठान अध्ययन अध्यापन वगैरे जे काय आहे, श्रवण मनन कीर्तन जे काय आहे सगळ्याचं अनुष्ठान करून शेवटी काय करतो, मोक्ष सुद्धा प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे कशा प्रकारे या तिन्ही गोष्टींचा त्याग केल्यानंतर मग काय होतं, सर्वस्य एतस्य आसुरी संपत् परिवर्जनस्य श्रेयाचरणस्य च शास्त्र कारणम शास्त्र प्रमाण उभयं कर्तुं शक्यते न अन्यथातः. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, अशा प्रकारे या सर्व असुर संपत्तीच्या परित्यागाचे ह्या आसुरी जी संपत्ती आहे आत्तापर्यंत ही सगळी सांगितलेली 5व्या-6व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत जी सगळी सांगितलेली आहे त्या सर्व आसुरी संपत्तीच्या परित्यागाचे आणि श्रेय साधनानुष्ठानाचे कारण शास्त्र आहे. त्याचा परित्याग आणि शास्त्रानुष्ठान श्रेय साधनानुष्ठान म्हणजे कल्याणाच्या मार्गावर येण्याकरिता काय शास्त्रच कारण आहे. अलग लक्षात आत्ता मगाशी सांगितलं तस्मात् शास्त्रम प्रमाण अथवा शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सांगितलं सत्यबुद्ध्यावधारणा. आता म्हणून ते शास्त्र याला कारण असल्यामुळे कारण शास्त्रावरून हे दोन्ही करता येणे शक्य आहे. या वाचून नाही म्हणून शास्त्र असेल तरच काय करायचं काय नाही करायचं सगळं सांगणारं कोण आहे आम्हाला, तर सर्व गोष्टी सांगणारं शास्त्र आहे. कोणीतरी सांगणारा पाहिजे. आपण म्हणतो कोणतरी ज्येष्ठ पुरुष पाहिजे, कोणीतरी सांगणारा. यथा ते तत्वर्तेरन तथा ते वर्ते तथा ते वर्तेथा हा सांगितलं. त्या ठिकाणी कुठं तैत्रीय उपनिषदातून जसा ज्याप्रमाणे तू आपल्या घरी गेल्यानंतर गुरुकुलामधून आता घरी जाशील आणि मग अनेक प्रदेशातले तिथे विद्यार्थी आहेत. मग काय यथा तेषु वर्तेथा यथा ते यथा ते तत्र वर्तेरन तथा तेषु वर्तेथा हा सांगितलं की त्या स्थानामध्ये पुन्हा आपल्या गेल्यानंतर तिथं असणारे जे ज्येष्ठ श्रेष्ठ जे आहेत गुरुजन आहेत ते ज्या मार्गाचा अवलंबन करत असतील त्या मार्गाच्याच अवलंबन तू सुद्धा आपल्या जीवनामध्ये कर हे शास्त्र सांगतं. म्हणून शास्त्र आणि गुरु काय करतात, आपल्या आत्म्याचा उद्धार जो आहे हा उद्धार करण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील राहतात. आणि म्हणून काय केलं पाहिजे, त्यांची असणारी जी आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि जो अशा प्रकारे काय करतो, शास्त्राज्ञा मानत नाही आणि स्वतःच्या मनाने चालत राहतो तो काय करतो, स्वतःचा नाश करून घेतो. ते सांगण्याचा प्रयत्न केला. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परां गतिं. की अशा प्रकारे शास्त्राने जे आम्हाला सांगितलं, शास्त्रस्य गुरुवाक्य म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं. शास्त्र आणि गुरुवाक्याने जे सांगितलं तो कल्याणाचाच मार्ग आम्हाला सांगितला. म्हणजे अशा प्रकारच्या कल्याणाचा मार्ग सोडून यशास्त्र विधिमुत्सृज्य जो काय शास्त्रविहित आहे मार्ग तो शास्त्रविधीचा वेदांचा मार्ग जो आहे तो विसृज्य म्हणजे सोडून काय करतोय, त्याचा त्याग करून काय करतोय, कामकारतः कामाने प्रेरित होऊन. कशाला हे करायचं, कशाला ते करायचं, त्याने काय मिळणार आहे, त्याने काय मिळणार आहे. कुणीही शास्त्राच्या अनुषंगाने विचार सध्या आपण करत नाही. उच्छृंखल जीवन पद्धती आम्हाला सगळ्यांना निर्माण झालेली आहे. शास्त्र संस्कार जे आहेत संस्कार तर बिलकुल आता सध्या आम्हाला नको.
पालकांमध्ये संस्कार नाही तर मुलांमध्ये संस्कार येणार कुठं? मग आता काय झालं पाहिजे, बाल संस्कार केंद्र नाही केले पाहिजे, पालक संस्कार केंद्र निर्माण केले पाहिजे. पालकांनी पहिले शिकवलं पाहिजे काय आहे ते काय आहे ते काय आहे, मग ते संस्कार मुलांमध्ये येते. म्हणून अशा प्रकारे म्हणजे संस्कारहीन जे आहेत ते काय काम प्रेरित होऊन काम करत, ते काय करतात कामाने प्रेरित होऊन काय कामाकडून प्रेरणा घेऊन ते काय वर्तन करतात. शास्त्राचा विधी सगळा सोडून देतात. शास्त्राने काय ते काही नको आम्हाला, आमच्या मनाला म्हणजे मनाला वाटतं तसं राहत नाही. हा जो मार्ग आहे ह्या मार्गाचं ते परिपालन करतात. आणि मग असे असणारे ते सर्व ते काय पुरुषार्थाच्या योग्यतेला प्राप्त होत नाही. म्हणजे अशा जे लोक आहेत जे शास्त्रविधीला मानत नाही, गुरुविधीला मानत नाही, जे काय सांगितलेलं आहे आपल्या कल्याणाचा मार्ग, शास्त्र मार्ग म्हणजे फार काय अगदी किचकट नाही. अलग लक्ष शास्त्र मार्ग आता जे आता तुम्ही पाहताय 16व्या अध्यायापर्यंत काय सांगितलं, मनुष्य मात्राचं कल्याण जे आहे, मनुष्य मात्राचं कल्याण कशामुळे होईल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती ही ज्याच्यामुळे होणार आहे ते शास्त्र आहे. तेच शास्त्र सांगून गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्मन विद्यते सांगितलं. गीता आणि गंगोदकम पिल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे या चक्रातून बाहेर काढण्याचं काम शास्त्र आणि गुरु आचार्य परंपरा करते, संत परंपरा करते. म्हणून ते गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा काय मग अशा प्रकारे या सगळ्याचं उल्लंघन करून जे काय करतात, जे स्वतः आपल्या कामाने प्रेरित होऊन स्वतःच आपल्या मनानेच कारभार करतात, ते काय नस सिद्धीम अवाप्नोती, त्यांना सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी प्राप्त होत नाही म्हणजे ते चांगल्या मार्गाकडे जात नाही. तर न सुखम न परामगती, मग सिद्धी प्राप्त न झाल्यामुळे त्यांना सुख पण प्राप्त होत नाही. आणि जी उत्तम गती आहे यद्गत्वान निवर्तनते तद्धाम परमेश्वराच्या असताना उत्तम गती ती सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. यः इति यशास्त्रविधी शास्त्रं वेदः तस्य विधिं कर्तव्य अकर्तव्य ज्ञानकारणं विधि प्रतिक्षेदाख्यम उत्सृज्य त्यक्त्वा वर्तते कामकारतः कामप्रयुक्तः सन् न सह सिद्धिं पुरुषार्थयोग्यताम् अवाप्नोति न अपि अस्मिन् लोके सुखं न अपि परां प्रकृष्टिं गतिं स्वर्गं मोक्षं वा. म्हणजे अशा प्रकारे ते जे आहे ते काय अशा प्रकारे जो काय करतोय शास्त्रविधीला म्हणजे विधी आणि निषेधात्मक सगळं शास्त्राने सांगितले. विधी निषेध काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्य, कोणती कर्म केली पाहिजे कोणती नाही केली पाहिजे, कोणती नित्य आहे कोणती नैमित्तिक आहे, कोणती काम्य आहे कोणती प्रायश्चित्तादी आहेत, हे सगळं जे काय आहे सगळं शास्त्राने सांगितलं. विधी निषेधात्मक सांगितलं. न कलंजम भक्षेत न सुराम पिबेत अक्षयमादिव्यैहि, हे निषेधात्मक सांगितले. आणि करणारे विधीत्मक सांगितले. अरसंध्या उपासित यावं जीवमग्निहोत्रम जिहुयात, अशा प्रकारे विधी सांगितलं हे केलीच पाहिजे. अशा प्रकारे विधी आणि निषेधात्मक दोन्ही कर्मशास्त्राने आम्हाला सांगितले. म्हणून या शास्त्रविधीला म्हणजे विधी आणि निषेधात्मक नावाच्या कर्तव्य आणि अकर्तव्य यांचे ज्ञान होण्याच्या साधनाला सोडून हे काही शास्त्राने आम्हाला सांगितलंय ते काय करतोय ते सोडून देऊन मग काय करतोय काम करता म्हणे स्वतःच्याच मनाने ज्याला जे वाटेल ते. एकदा मगाशी आता हे सगळं झाला विषय, तो काय घ्यायला नको आता पुन्हा. धन मद जो एकदा आहे, धनाचा ज्वर एकदा मनुष्यामध्ये निर्माण झाल्यानंतर मग काय स्वतःच तो सगळं बनतो. हिरण्यकशिपू सांगतो परमेश्वर लोकांना काय नको माझीच आता पूजा करायला आरंभ करा, हे त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि मग तू काय काम करता कामाने प्रेरित होऊन मनामध्ये जी कामना आहे त्या कामनेची पूर्ततेसाठी त्या कामनेला प्रेरित त्या कामनेने प्रेरित होऊन काय करतोय तो सिद्धीला म्हणजे पुरुषार्थ योग्यतेला प्राप्त होत नाही. असा जो पुरुष आहे यथेच्छ जीवन उच्छृंखल जीवन पद्धती जी आज आपण वागतो आहोत त्या वागणाऱ्या पद्धतीने आपण काय सिद्धीला पुरुषार्थ प्राप्तीला आपण योग्य होत नाही, प्राप्त होत नाही. आणि मग अशा प्रकारे जे आपण आहोत ते या लोकीही सुखाला प्राप्त होत नाही आणि परलोकी सुद्धा सुखाला प्राप्त होत नाही, म्हणजे स्वर्गाला आणि मोक्षाला सुद्धा प्राप्त होत. अशा प्रकारे जे आहेत या कामनेच्या अधीन उच्छृंखल जीवन पद्धती जगतात. ते काय करतात या लोकी सुद्धा त्यांना सुख प्राप्त होत नाही.
त्यांना वाटतं तेवढ्या पुरतं आहे त्या सातत्याने आपण म्हणतो. वास्तविक काय त्याच्यामध्ये किती आहे, थोडंसं सुख आहे आणि दुःख अगदी पाठीभर आहे. परंतु त्यांना काय झालंय, त्या सुखाकरता जसं त्या ठिकाणी त्या कोलूला असणारा तो बैल अथवा तो असणारा घोडा काय त्याच्या पुढे फक्त काय असती, तो ते सगळं फिरवण्याकरिता त्याला काय एक अशी छानपैकी हिरवी गड्डी जी आहे कुठली तरी सुंदर अशी त्याच्यात अगदी नजरेपुढे बांधून ठेवतात. त्याला काय वाटतं, छानपैकी आता पहा किती सुंदर हिरवी गड्डी आहे, हिरवी गवत आहे, चला मी आता खायला आरंभ करतो म्हणतो. काय ते प्राप्त करण्यासाठी काय करतोय, तो पुढे 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 सरकतो. वास्तविक मिळते का ती गड्डी सुद्धा मिळत नाही, काय नाही, फक्त काय दुःख ते फिरून 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 दिवसभर फिरायचं, फक्त ती गड्डी ताजी गड्डी पार शिळी होऊन जाते, तरी या बिचाऱ्याला काही मिळत नाही. तसंच आहे आपलं, थोड्या सुखासाठी त्या सुखाचे असताना आमिष समोर थोडं दिसतंय आणि ते प्राप्त करण्यासाठी काय करतोय आपण सुद्धा दिवस रात्र, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या बैलाप्रमाणेच काय करतो, सारखा असं नुसतं फिरतोय मागे 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 आणि ते असणारं सुखाची थोडीशी लालसा पुढे 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 आणि त्यातनं काय दुःख 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 फक्त दुःखाच्याच रस्त्यावर आपण फिरतो त्या तेवढीशा सुखासाठी. म्हणून त्याला काय होतं, म्हणून या लोकामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. आणि मग अशा प्रकारे या लोकामध्ये सुद्धा सुखप्राप्ती नाही आणि परलोकामध्ये होणार आहे का, तर काही केलंच नाही तर परलोकामध्ये कशी होईल, मग परलोकामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, या लोकी आणि परलोकी जर सुखी व्हायचं असेल तर त्याचा असणारा जो मूलभूत मंत्र या 24व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितला. काय केलं पाहिजे की समजा या लोकामध्ये सुद्धा आम्हाला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, सगळं आम्हाला प्राप्त झालं पाहिजे, परलोके सुद्धा आम्हाला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, योग्य लोकाची आपल्या परमेश्वराचं असणारं जे परमधाम आहे त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, असं जर वाटत असेल तर मग काय केलं पाहिजे, त्याचं उत्तर 24व्या श्लोकामध्ये केलेलं अगदी. तस्मात म्हणून काय केलं पाहिजे, साधकाने आपल्या जीवनामध्ये अथवा ज्याला इह आणि परलोक दोन्ही सुधारायचे, या लोकाची सुद्धा यात्रा सुखी ठेवायची, परलोकाची यात्रा सुद्धा सुखी करायची, अशा दोन्ही लोकाच्या यात्रा ज्या आहेत त्या सुखी करायच्या असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी हेच केलं पाहिजे. काय, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. की अशा प्रकारे तस्मात म्हणून निर्णय दिला. शेवटी काय केलं पाहिजे साधकाने आपल्या जीवन, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, कुठल्याही गोष्टीला प्रमाणभूत काय तर प्रमाणभूत शास्त्र आहे. कार्य अकार्य व्यवस्थित, कुठलाही कर्तव्य अकर्तव्यता यांच्या निश्चयाविषयी काय तुला शास्त्र हेच प्रमाण आहे. आता लक्षात काय करायचंय काय करायचं नाही, विधी आणि निषेध झाला मागा. याच्यासाठी काय शास्त्र प्रमाण, शास्त्र प्रमाणाच्या द्वारेच यांनी सांगितलं आणि त्याने सांगितलं. काय तर शास्त्र प्रमाण असेल तर बोल, तर करतो, नाही नाही तर करणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट शास्त्राने आम्हाला सांगितली, अगदी सर्वच्या सर्व यथेष्ट सर्व काय नाही असं नाही, सगळं सांगून ठेवलेलं. आणि म्हणून काय ज्ञात्वा शास्त्र विधान उक्ता, शास्त्राने ज्ञात्वा म्हणजे जाणून घेतलं पाहिजे काय सांगितलं शास्त्राने, यासाठी काय केलंय, त्याच्यासाठी काय धर्माधर्म विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी त्याचे पण ग्रंथ शास्त्राने सांगितले आहे, धर्मसिंधू आहे, निर्णय सिंधू आहे, अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे ग्रंथ शास्त्राने सगळं लिहून ठेवलंय. ब्रह्मगर्भ समुच्चय आहे, त्याच्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत कधी काय करायचं कधी नाही करायचं, कोणत्या तिथीला काय करायचं कोणत्या तिथीला काय नाही करायचं, हे सगळं सारासार विचार करून सर्वच्या सर्व गोष्ट शास्त्राने लिहून ठेवलेले. आणि म्हणून ते काय केलं, ज्ञात्वा, ज्ञात्वा म्हणजे ते आपल्याला पहिल्यांदा जाणून घेतली पाहिजे. ते काय शास्त्र विधान उत्तम, शास्त्राने जे विधान केलेलं आहे हे सर्व शास्त्राने केलेलं विधान सर्वप्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि मग कर्म कर्तुम इह अर्हसि, आणि त्यानंतर त्या अनुषंगाने काय केलं पाहिजे, आपण कर्म करण्यासाठी योग्य झालं पाहिजे. की जसं काय सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये
शास्त्राने ते जाणून त्याप्रमाणे आपण कर्म केलं पाहिजे. तेव्हा काय तो परमपुरुषार्थ जो आहे मोक्ष स्वरूपाचा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, तो परमपुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. कधी? शास्त्राने सांगितलेलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणते, शास्त्राने जे काय सांगितलं त्या मार्गाने गेलो तरच आपलं काय होणार आहे? कल्याण होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तस्मात काय म्हणतात? तस्मात् शास्त्रम प्रमाणम ज्ञान साधनम ते तव कार्याकार्य व्यवस्थित व्यवस्थायाम अतः ज्ञात्वा बुद्ध्वा शास्त्र विधानोक्तम विधि विधानम शास्त्रमेव विधानम जात विधानम कुर्यात् न कुर्यात् इत्येवं लक्षणं तेन उक्तः स्वकर्म यत्तत् कर्तुम इह अर्हसि इह इति कर्माधिकार भूमी प्रदर्शनार्थम इति. म्हणजे अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे? म्हणून तुला कार्याची कर्तव्याची व्यवस्था करण्यासाठी हे कर्तव्य आहे ते नाही असा निर्णय करायचा झाल्यास शास्त्र हे एक प्रमाण आहे. काय करावं काय करू नये त्यासाठी आपल्याला बाकी काय इकडे तिकडे जाऊन उपयोग नाही. जे काही शास्त्राने सांगितलेलं आहे त्या शास्त्राच्याच महाजन येन गतः सपंथा हा सांगितलं. जे महाजन ज्या रस्त्याने गेलेले आहेत तोच वास्तविक रस्ता. म्हणून तो जो शास्त्राचा सांगितलेला कर्तव्याचा विचार करून काय केलं पाहिजे याचा निर्णयात्मक ज्याने त्या ठिकाणी विचार केला ते शास्त्र, त्या शास्त्राच्या अनुकूल शास्त्र हे एकच प्रमाण आहे. आणि त्याला काय प्रमाण मानून शास्त्ररूप विधानाने युक्त असलेले कर्म जाणून. शास्त्राने कोणतं कर्म सांगितलंय? खोटं बोलू नये, खरं बोलावं. शास्त्राने सांगितलं सत्यम वद धर्मंचर, सत्य बोललं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे. अशा प्रकारे हे सगळे जे विधिनिषेध आतो शास्त्राने आम्हाला सांगितलं. आणि म्हणून ते या कर्म केले पाहिजे, हे करावे व हे करू नये हा विधिनिषेध समजून तुला या कर्मभूमीमध्ये स्वकर्म करणे योग्य आहे. आणि अशा प्रकारे धर्म अधर्म विधिनिषेधात्मक कर्म जाणून काय केलं पाहिजे? तुला या कर्मभूमीमध्ये स्वकर्म करणे योग्य, तुला या भूमीमध्ये जे काय कर्म आहे हे तुझं असणार स्वकर्म तू केलं पाहिजे. कर्माधिकार या भूमीमध्येच आहे हे दर्शनाकरत्या इह हे अव्यय ह्या लोकामध्ये आहे. इह जे सांगितलंय हे इह सांगितलं. शेवटी कर्तुम इह सांगितलं. अर्हसी जे सांगितलं इह म्हणजे या लोकी कर्माचा अधिकार असल्यामुळे या ठिकाणी इह सांगितलं. म्हणून अशा प्रकारे याच लोकी शास्त्राचा अधिकार, या लोकीच कर्माचा अधिकार आणि याच लोकी काय पुन्हा मोक्षाचा सुद्धा म्हणून अधिकार या वृक्ष लोकामध्ये. म्हणून त्याच्या अनुषंगाने तू काय केलं पाहिजे? ते शास्त्राच्या आधाराने कर्म करत ते परमेश्वराचा असणारं परमधाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. अशा प्रकारे त्याकरिता म्हणून काय केलं पाहिजे? जे प्रथम पुन्हा पहिल्यापासून जो पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून जे काय सांगितलं अभयम सत्व संशुद्धी 3 श्लोकांच्या द्वारे जी दैवी गुणसंपत्ती सांगितली ही सर्व दैवी गुणसंपत्ती साधकाने आपल्यामध्ये प्राप्त केली पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलेली जी आसुरी गुणसंपत्ती आहे त्या आसुरी गुणसंपत्तीचा काय केला पाहिजे? नाश केला पाहिजे, तिच्यापासून दूर गेलं पाहिजे. आणि त्यानंतर अशा प्रकारे दैवी गुणसंपत्ती प्राप्त झालेला साधक जो आहे त्याने काय? तस्मात् शास्त्रम प्रमाणे यज्ञात्वा शास्त्राला जाणून शास्त्राच्या अनुषंगाने गुरुजनांच्या अनुषंगाने संतजनांच्या अनुषंगाने जो रास्ता दाखवलेला आहे त्या रास्त्याचं आचरण करत त्या मार्गाचं आचरण करत जो परमपुरुषार्थ मोक्ष स्वरूपाचा आहे हा मोक्ष स्वरूपाचा परमपुरुषार्थ प्राप्त केला पाहिजे. आणि याकरता म्हणून अतिशय स्पष्टपणे या 16व्या अध्यायाच्या माध्यमातून दैवी संपत्ती काय आसुरी संपत्ती काय ह्यालाच म्हणतात. हीच दैवी संपत्ती हीच आसुरी संपत्ती हे अतिशय स्पष्ट कुठल्याही प्रकारचं इथे हे ठेवलं नाही, तारतम्य ठेवलं नाही. हे असंच अहंकारम बलम दर्पम अगदी स्पष्ट सांगितलं. हे सगळं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. कारण का साधकाला आता या गोष्टी आपल्या स्पष्टपणे जाणून घेतल्या पाहिजे. आता शेवटात मग काय केलं? आता काही नको, बाकी इंगित नको, काय नको, स्पष्ट झालं. 17 झाला की 18व्याला पूर्णाहुती झालीच.
म्हणून अतिशय स्पष्ट हे तुमच्याकडे आहे का तर चला, नसेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, जन्म आणि मरणाचे चक्र आहेच तुम्हाला. परंतु त्यातनं बाहेर जायचं असेल तर तस्मात् शास्त्रम प्रमाण, शास्त्र प्रमाणच्या अनुषंगाने आपलं काय केलं पाहिजे, आपण कर्तव्याचा विचार करून, विधिनिषेधात्मक शास्त्राचा विचार करून आपल्या जीवनाची पद्धती मार्ग आपण अवलंबला पाहिजे. ओम तत्सदैति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासमरसंपत्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. अशा प्रकारे असणारा 16वा अध्याय या ठिकाणी संपूर्ण पूर्ण झाला. आणि त्यानंतर असणारा 17वा अध्याय काय म्हणतात, श्रद्धात्रय विभाग योगो नाम. आता काय जे श्रद्धा प्रत्येक गोष्टीचे असणार 3 प्रकारचे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. कशा प्रकारे श्रद्धा आहे, प्रत्येक गोष्टीचे 3 विभाग या ठिकाणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुठल्या 17व्या श्लोकाच्या अध्यायाच्या माध्यमातून त्याचं विशेष व्याख्यान उद्या आपण 17वा अध्याय आपला आरंभ होईल. आणि त्यानंतर फक्त राहिला 18वा, तो लवकरात लवकर मागे सांगितल्याप्रमाणे शंकराचार्य जयंतीपर्यंत हे आता आपल्याला पूर्ण करून टाकायचं. आता काय विशेष अर्थ नाही, आता जे आहे अशाप्रमाणेच आपण जाणार आहोत पुन्हा. म्हणून हा 17वा अध्याय पण आता एवढ्या याच्यातच आठवड्याभरामध्ये पूर्ण होऊन 18वा अध्याय आपण लगेच आरंभ करणार आहोत. आणि गेले 1.5-2 वर्ष जो चाललेला हा काय गीता ज्ञान यज्ञ, या गीता ज्ञान यज्ञाची पूर्तता आपण करणार आहोत.